हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर खूप दिवस झालं ना माझं मोटिवेशन अगदी मायनसला गेलं होतं, कारण अगदी 2 मंथ्स झाले एकही सबस्क्रायबर वाढला नव्हता. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी कसलंच मोटिवेशन मला सापडत नव्हतं आणि व्हिडिओ टाकण्याची इच्छा पण होत नव्हती. पण काल जेव्हा चुकून माझ्याकडून यूट्यूब स्टुडिओचं ॲप ओपन झालं तेव्हा मी त्यातनं एक सबस्क्रायबर वाढलेला पाहिला आणि तो सबस्क्रायबर बघून मला इतका आनंद झाला ना. मी म्हटलं चला मस्तपैकी पुन्हा कामाला लागूयात आपण. आणि जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत ना, थँक्यू सो मच. 139 समथिंग आहेत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि मी पिझ्झाचं सामान घेतलं, काल मार्केटमध्ये गेले होते का तर मला पिझ्झा खायची खूप इच्छा झाली होती. आणि मार्केटमध्ये पिझ्झा घ्यायला मला नाही आवडत, कारण ते लोक ना जे प्राईस चार्ज करतात ना त्याच्या अकॉर्डिंग ना व्हेजेस टाकतात ना चीज टाकतात ना त्यांना टेस्ट द्यायला येते. सो मी ना प्रेफर करते की तुम्ही घरीच पिझ्झा करा आणि मीही घरीच करते. मस्तपैकी पिझ्झा पास्ता सॉस टाकायची, मायोनीज टाकायचं, स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या आवडीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून घ्यायच्या. मला ओव्हरलोडेड पिझ्झा खूप आवडतो, त्यामुळे मी भरभरून व्हेजिटेबल्स, पनीर, मशरूम जे काही असेल ना माझ्याकडे सगळं टाकते. सो मी इथे भरपूर व्हेजिटेबल्स टाकल्या होत्या, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर मी कॉर्न्स पण टाकले होते, मी यात दाखवायला विसरले. आणि कढईत मी ऑलरेडी मीठ टाकून ती प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती गॅसवरती. आणि सगळ्या मस्तपैकी असं मी मॉझरेला चीज टाकलं. हे तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर डीमार्टमधून आणलेलं पिझ्झा मिक्स हब्स टाकलं आणि वरून थोडीशी अजून मायोनीज टाकली, कारण खूप छान लागते मायोनीज. आणि नंतर पिझ्झा माझा कढईत ठेवून दिला आणि झाकून टाकलं. आणि थोड्याच वेळात पिझ्झा बनून तयार होता. तुम्हाला हा पिझ्झा कसा वाटला मला नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.